जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 205. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अबिरल प्रेम भगती मुनिपायी या शब्दांमध्ये सुतीक्ष्ण मुनींनी आम्हाला चित्तलयाची मेख समजावून सांगितली. अविरळ, जी कधीही विरळ होत नाही, संततधार तैलधारावत ज्याची असते, अशी भक्ती, असं प्रेम भगवत चरणी अखंड असणं, हा चित्तलयाचा राजमार्ग आहे. कोणताही भक्त या अबिरल भक्तीशिवाय उद्धरू शकला नाही. किंबहुना उद्धार झालाय भक्ताचा, याचाच अर्थ त्यानं प्रभुकृपेनं ही अविरळ भक्ती प्राप्त करून घेतली आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि अशी ही सुतीक्ष्ण मुनींची अगाध प्रेमगाथा आपण बघितली, ज्यामध्ये प्रभू त्यांच्या भक्तीवर मोहित झालेले आहेत. जो मोह न आहे, म्हणजे ज्याला कधीही कसलाही मोह होत नाही, असा मोहन म्हणजे प्रभू आहेत. पण भक्तांच्या भक्तीला हा मोहन भुलतो, हे सर्व युगांमध्ये सत्य आहे. आणि त्यामुळे प्रभू वृक्षाच्या पाठीमागे लपून आपल्या या भक्तोत्तमाची भक्ती डोळ्यांमध्ये जणू प्राण साठवून बघतायत. आणि प्रत्यक्ष प्रभूंनी जाग करून सुद्धा हृदयामधल्या त्या रूपावर पूर्णपणे स्थिर झालेलं ऋषींचं, सुतीक्ष्ण मुनींचं मन हे काही केल्या त्यातून बाहेर यायला तयार नाही. पण प्रभूंनी शेवटी जाग केलं. कसं? तर ते रूप बदललं. जो सर्व रूपांमध्ये आहे त्याला काय अशक्य आहे, नाही का? त्यामुळे चतुर्भुज रूप जेव्हा आलं, त्यावेळेला सुतीक्ष्ण मुनीच्या हृदयामध्ये खळबळ उडाली की हे कुठलं रूप? त्यांना माहीत नव्हतं का की हे पण भगवंतांचंच रूप आहे. पण ज्या रूपावर मन एकदा अनुरक्त होतं, तिथून हलायला तयार होत नाही. किंबहुना ते हललं नाही तरच ती अनन्य भक्ती प्रभुचरणी साधते. आणि जसं त्यावरून आठवलं, जसं अर्जुनाचं झालं, जेव्हा भगवंतांनी विराट रूप दाखवलं, हडबडून गेला अर्जुन. काय आहे काही कळेना. आणि ज्या वेळेला त्याची ती अवस्था बघून दया येऊन भगवंतांनी पुन्हा आपलं द्विभुज रूप प्रकट केलं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं अर्जुन शांत झाला की बाबा रे, आता मला खरा माझा सखा पुन्हा भेटला. त्यामुळे अशीच काहीशी अवस्था सुतीक्ष्ण मुनींची झाली. आणि डोळे उघडल्यानंतर प्रत्यक्ष प्रभू श्रीराम ह्या वल्कल वेशामध्ये सीता लक्ष्मणासह समोर बघून मुनींची पुन्हा एकदा शुद्ध हरपली. पण या समाधी अवस्थेप्रत असलेल्या स्थितीमध्ये सुतीक्ष्ण मुनींनी अत्यंत सुंदर अशी स्तुती केली आहे प्रभूंची, जी स्तुती तुलसीदासांनी आमच्यापर्यंत पोहोचवली अतिशय गोड शब्दांमध्ये. कारण सुतीक्ष्ण मुनी म्हणाले की मी कशी स्तुती करू? माझी बुद्धी अल्प आहे आणि तुमचा महिमा अपार आहे. पण तरीसुद्धा जसं कहे बिनु रहा न जाए, तशी ती स्तुती सुतीक्ष्ण मुनी करतायत, जी आज आपण सुरुवातीला बघणार आहोत. खूप गोड स्तुती आहे प्रभू श्रीरामांची. या संबंध श्रीरामचरितमानसमध्ये ज्या स्तुती आहेत प्रभूंच्या, त्यामधली ही सुतीक्ष्णकृत श्रीरामस्तुती, याला खूप महत्त्व आहे. कारण पूर्णपणे भक्तीमध्येच दृढ असलेला
हा सरळ हृदयाचा भक्त कशी स्तुती करतो, त्या स्तुतीनं आमचं हृदय तसंच पवित्र सरळ बनावं अशी प्रार्थना सद्गुरुनाथांच्या चरणी करून आज ही स्तुती आपण बघूया. म्हणतात तुलसीदास, सुतीक्ष्ण मुनी म्हणतायत, श्यामतामरसदाम शरीरं जटामुकुटपरिधनमुनिचीरं पाणिचापशरकटितोणीरं नौमि निरन्तर श्रीरघुवीरं मोहविपिनघनदहन कृशानु सन्तसरोरुह काननभानुः निशिचरकरिवरूथ मृगराजः त्रातु सदा नो भवखगबाजः अरुणनयन राजीवसुवेशं सीतानयन चकोरनिशेषं हरहृदि मानस बालमरालं नौमि राम उर बाहुविशालम् संशय सर्पग्रसन उरगादः शमन सुकर्कश तर्कविषादः भवभञ्जन रञ्जन सुरयूथः त्रातु सदा नो कृपावरूथः निर्गुणसगुणविषमसमरूपं ज्ञानगिरागोतीतमनूपम् अमलमखिलमनवत्यमपारं नौमि रामभञ्जनमहिभारं भक्तकल्पपादपरामः तर्जनक्रोधलोभमदकामः अतिनागरभवसागरसेतुः त्रातु सदा दिनकरकुलकेतुः अतुलितभुजप्रतापबलधामः कलिमलविपुलविभञ्जननामः धर्मवर्मनर्मदगुणग्रामः सन्ततशं तनोतु मम रामः यदपि बिरजव्यापक अविनाशी सबके हृदय निरन्तरवासी तदपि अनुज श्री सहित खरारी बसतु मनसि मम काननचारी जे जानहि ते जानहु स्वामी सगुण गुण उर अंतर जामी जो कोसलपति राजीव नयना करौ सो राम हृदय मम हयना अस अभिमान जाई जनि भोरे मैं सेवक रघुपति पति मोरे सुनि मुनि बचन राम मन भाए बहुरी हर्षि मुनि बर उरलाए. आहा, काय गोड स्तुती आहे पहा. अबिरल भक्ती असलेला भक्तोत्तमच अशी काय म्हणायचं युक्त ॲप्ट शब्दांमध्ये प्रभूंची स्तुती करू शकतो. म्हणतायत सुतीक्ष्ण मुनी, समाधी असल्यासारखी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये बाहेर पडलेले जे शब्द असतात ते प्रत्यक्ष जसं म्हटलं जातं की ऋषीमुनींना अनेक मंत्र, अनेक स्तुती, वेदांमधली अनेक वचनं
ही त्या समाधी अवस्थेमध्ये दिसली. पण हे केवळ ज्ञान्यांसाठीच आहे असं नाही. भक्तोत्तमसुद्धा त्या समाधी अवस्थेमध्ये जे बोलतात, आमच्या महाराजांची ही सगळी जी वचनं आपण बघतो ना, ती सर्व त्यांच्या अखंड समाधी अवस्थेमधून बाहेर पडलेली वचनं आहेत. म्हणून त्याला वेदान इतकं, आमच्यासाठी वेदांहून अधिक महत्त्व आहे. त्यामुळेच वेदांमधल्या वचनांचं पालन करणं काय आणि आमच्या महाराजांच्या वचनांचं, बोधवचनांचं पालन करणं काय, त्यांमध्ये यत्किंचितही भेद नाही. किंबहुना भक्ती, ज्ञान, वैराग्य या सगळ्याची सिद्धी त्या वचनांमध्येच आहे. हे आम्हाला जितकं अधिक महाराजांनी सांगितलेल्या नामामध्ये राहू तितकं ते जाणवून देतात. कारण जाणणं हे आमच्याकडून शक्य नाही. दोनच मार्ग असतात, जानो या मानो. जानो हा ज्ञानमार्ग आणि मानो हा भक्तिमार्ग. आणि जो मानतो तो गुरुकृपेनं जाणतो सुद्धा. त्यामुळे या भक्तोत्तमांच्या वचनांमध्ये, स्तुतीमध्ये फार महत्त्व आहे. जसं इथे सुतीक्ष्ण मुनी म्हणतायत, हे नीलकमलांची माला असावी तसं सावळं शरीर असलेले, जटा मुकुट आणि मुनींची वल्कल नेसलेले, हातामध्ये धनुष्यबाण, कटीला भाता बांधलेले श्रीराम, नवमी निरंतर. मी तुम्हाला निरंतर नमस्कार करतो. पुढे म्हणतायत, मोहरूपी वनाला जाळणारे अग्नी आहात तुम्ही, संतरूपी कमलवनाला प्रफुल्लित करणारा सूर्य आहात, राक्षसरूपी हत्तींना लोळवणारे सिंह आहात आणि जन्ममृत्यूरूपी पक्षी जो असतो त्याला मारणारा बहिरी ससाण आहात जणू. तुमच्या पुढे जन्ममृत्यूरूपी चक्र टिकूच शकत नाही. असे प्रभू तुम्ही आहात, त्रातु सदानो. असे प्रभू श्रीराम सदा सर्वदा आमचं रक्षण करोत. पुढे म्हणतायत, अरुण नयन राजीव सुवेशम, सीता नयन चकोर निशेषम. लाल कमळांसारखे नेत्र आहेत तुमचे, सुंदर वेश धारण करणारे आहात. सीतेच्या नेत्ररूपी चकोराचे चंद्र आहात तुम्ही. हर हृदी मानस बालमरालम. श्री शिवांच्या मानस सरोवरामधले बालहंस आहात. आधीच्या भागामध्ये राजहंस म्हटलं होतं तुलसीदासांनी, पण हा बालहंस ही उपमा जी सुतीक्ष्ण मुनींनी दिली आहे ती पण तशीच गोड आहे, नाही का? उद्या महाशिवरात्र आहे आणि आज हर हृदी मानस बालमरालम याचा उल्लेख जो सुतीक्ष्ण मुनींसारख्या भक्तोत्तमांकडून आला आहे, त्यावरून हरांच्या हृदयामध्ये, शिवशंभोंच्या हृदयामध्ये कसे ते बालहंसाच्या रूपामध्ये अखंड निवास करतायत. नुसतं असं नाही, बालहंस कसा असतो तो, त्या जर आपण बघितलं कैलास पर्वताच्या पायथ्याशी जे मानसरोवर आहे तिथे हे राजहंस आणि बालहंस सगळे आढळतात असं म्हटलं जातं आणि असतातच. तर ते नुसते तिथे निवास करतात असं नाही, तर प्रफुल्लित मनानं, प्रसन्न मनानं जणू बागडतात. प्रसन्न मनानं तिथं त्यांचा तो निवास असतो. आणि तसं जसं म्हटलं जातं, महाराजांना भक्तांच्या हृदयामध्ये राहायला आवडतं, जिथं त्यांच्याशिवाय दुसऱ्या कशाला जागा नाही. महाराज म्हणाले ना ब्रह्मानंद महाराजांच्याबद्दल की त्याच्या अंतःकरणात माझ्याशिवाय कुणी नाहीच, त्यामुळे मला त्याच्या घरी राहायला आवडणारच. तसं
तसा हा संबंध आहे एका दृष्टीनं. शिवशंभो आणि श्रीराम जरी दोघे एकरूप आहेत तरी भक्त भगवंत या नात्यानं, आराध्य आणि आराधक या नात्यानं शिवशंभोंच्या मानस सरोवरामध्ये बालहंसाच्या रूपानं प्रसन्न चित्तानं प्रभू संचार करतात. तिथे बागडतात जण. असे हे शिवशंभो. असे जे श्रीराम बालमराल रूपामध्ये आहेत, जे सीतामातेच्या नयनांचे चकोर आहेत, नेत्ररूपी चकोराचे, सीतामातेचे नयन चकोर आणि प्रभूंचं मुखकमल हे चंद्र असे आहेत. विशाल हृदय आणि बाहू असलेले हे श्रीराम, मी तुमची स्तुती करतो, नमस्कार करतो. पुढे म्हणतायत, संशयरूपी सर्पाला ग्रासणारे गरुड आहात तुम्ही. फार मोठी गोष्ट सांगितली पहा. संशय सर्प ग्रसन उरगाधा. प्रभूंची स्तुती म्हणजे प्रभूंचं गुणवर्णन आहे, नाही का. सगुण साकार रूपामध्ये जो गुणांचा सागर या पृथ्वीवर प्रकट झाला होत असतो वरचेवर, त्याचं गुणवर्णन आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संशय, याला भ्रम म्हटलं जातं, त्या भ्रमाचा नाश करणारे जणू गरुड आहात तुम्ही. तर्कानं उत्पन्न होणारा विषाद नाहीसे करणारे आहात. फार गोड आहे पहा. शमन सुकर्कश तर्क विषादा. सगळी पंचायत या मनुष्य देहामध्ये आमची तर्काची असते. भक्ती मार्गात आलोय म्हटल्यानंतर तर्क काढून बाजूला ठेवला पाहिजे. ब्रह्मानंद महाराजांनी जी बुद्धी अर्पण केली, जी विद्या अर्पण केली, त्याचं कारण हा तर्कच होता. बुद्धी आड येत नसते जेव्हा ती समर्पित असते. आड येतो तो त्या बुद्धीतला कुतर्क. त्यामुळे तो कुतर्क जे नाहीसा करतात, तर्कानं उत्पन्न होणारा विषाद नाहीसा करतात म्हटले पहा. म्हणजे तर्कानं काय निर्माण होतं तर विषाद निर्माण होतं. जर दुःख आलंय तुमच्या वाट्याला, म्हणजे मनाला बरं का, जर मन दुःखी होतंय ह्याचाच अर्थ बुद्धीतला तर्क अजून जिवंत आहे असं समजायला हरकत नाही. कारण जो इगो आपण म्हणतो, जो अभिमान असतो, जीवभूत अहंकार असतो, तो ह्या तर्कानं त्याचं बूस्टिंग होत असतं. त्यामुळे आम्हाला लॉजिक जे शाळांमधून लहानपणापासून शिकवलं जातं, त्याचा पाया असतो स्वार्थ. हे ऐकायला खूप विचित्र वाटतं आपल्याला, पण दिस इज द फॅक्ट. त्यामुळे जोपर्यंत ह्या तर्काचं बोट आपण सोडत नाही तोपर्यंत सद्गुरूंचा हात पकडणं शक्य होत नाही. किंबहुना जर तर्काचं बोट सुटलं तर सद्गुरूच आपला हात पकडतात. त्यांनी आधीच पकडलेला असतो, पण आपण तर्काचं बोट इतकं घट्ट धरलेलं असतं की त्यांनी पकडलेला दुसरा हात आपल्याला दिसत सुद्धा नाही. त्यामुळे अशा या तर्कानं निर्माण होणारा विषाद नाहीसा करणारे श्रीराम, जन्म मृत्यू नाहीसा करणारे आणि देवांना सुद्धा आनंद देणारे असे कृपानिधान श्रीराम, त्रातु सदानु, नेहमी आमचं रक्षण करोत. पुढे म्हणतायत, जे निर्गुणसुद्धा आहेत, सगुणसुद्धा आहेत, विषम समरूपम, म्हणजे दोन्ही पक्षी प्रभूच आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. विषमता आहे ह्याचा अर्थ कुठेतरी समता आहेच. हा खूप मोठा विषय आहे, पण इथे त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून की जर जगामधल्या वाईटानं आपल्याला वाईट वाटतंय, लोकांमधल्या काही दोषांमुळे आपल्याला वाईट वाटतंय, तर त्याचा उगमसुद्धा कसा होतो? जर उजेड आहे तरच अंधार आहे. नुसत्या अंधाराला अंधार म्हणता येत नाही. उजेड असेल तरच अंधारसुद्धा आहे. तसं निर्मल वृत्ती असेल तरच अनिर्मळ वृत्तीसुद्धा आहे. त्यामुळे सगळ्याचं मूळ जे आहे, जे म्हटलं जातं, सर्व संत आम्हाला सांगतात की
चोराला चोरी करण्यासाठी जी बुद्धी प्रेरणा देते, तीच बुद्धी दान्याला दान करण्यासाठी सुद्धा प्रेरणा देते. त्यामुळे साधक बाधक विचार, आत्मानात्म विवेक, सारासार विचार हा जो आहे तो बुद्धीमध्ये प्रभू प्रदत्त असतो. त्यामुळे कोणत्याही सम आणि विषम, जर आपण भगवंतांचं विराट रूप, म्हणजे फोटोमध्ये आमची काही पात्रता नाही अजून विराट रूप पाहण्याची पण जर फोटोमध्ये सुद्धा बघितलं असेल तर आपल्याला माहीत असेल, त्यामध्ये जसे देवदेवता आहेत तसे राक्षस आणि नकारात्मक गोष्टीसुद्धा त्यामध्ये आहेत, जे सगळेच त्या कालाच्या दाढेत चाललेत असं दृश्य आपल्याला दिसतं. म्हणजे भगवंतामध्येच सुष्टता आणि दुष्टता ह्या दोन्ही आहेत. त्यामधल्या सुष्ट प्रवृत्तीला जो जोपासतो त्याच्या अंगी दैवी गुण येतात. जसं आमचे महाराज म्हणाले, मारुतीमध्ये रामाचा अंश होता, तो त्यानं फुलवला आणि रामरूप झाला. आम्ही तो फुलवत नाही, विझवून टाकतो. त्यामुळे प्रत्येकामध्ये हा अंश आहेच. त्यामुळेच सुष्ट आणि दुष्ट दोन्हींमध्ये तोच राम अंश आहे हे सांगण्यासाठी इथे विषम आणि समरूप प्रभू आहात तुम्ही, असं सुतीक्ष्ण मुनी म्हणतात. कसे आहात? ज्ञान, वाणी आणि इंद्रियांच्या पलीकडे आहात, अनुपम आहात, निर्मळ आहात, दोषरहित आहात, अनंत म्हणजे शेषनाग आणि पृथ्वीचा भार हरण करणारे श्रीराम आहात. नवमी राम, अशा तुम्हाला मी नमस्कार करतो. पुढे म्हणतात, जे भक्तांसाठी कल्पवृक्षांचीच उद्यानं असावीत तसे आहेत. क्रोध, लोभ, मद आणि काम यांना भयभीत करणारे प्रभू आहेत. अत्यंत चतुर आहेत आणि संसाररूपी समुद्र तरून जाण्यासाठी सेतू रूप आहेत. असे सूर्यकुलभूषण श्रीराम सदा माझं रक्षण करोत. पुढे म्हणतायत, ज्यांच्या भुजांचा प्रताप अतुलनीय आहे, जे बलाचं धाम आहेत, ज्यांचं नाम पहा बरं, कलिमल विपुल विभंजन नाम, हा ज्यांचं नाम कलियुगातल्या मोठमोठ्या पापांचा नाश करणार आहे, जे धर्माचं रक्षण करणारे आहेत, आणि गुणग्राम ज्यांचा गुणसमूह आनंद देणार आहे. संतत शंतनो तू मम राम, असे प्रभू श्रीराम निरंतर माझ्या कल्याणाचा विस्तार करोत. पण आता पहा बरं, भक्त हृदयाची सरलता आणि मोहकता. म्हणतायत, जरी तुम्ही निर्मल, व्यापक, अविनाशी, सर्वांच्या हृदयात निरंतर वास करणारे असे प्रभू आहात, तरी हे श्रीराम तुम्ही लक्ष्मण आणि सीतेसह वनामध्ये फिरणारे याच रूपात माझ्या हृदयात नित्य निवास करावा. तदपि अनुज श्री सहित खरारी, बसतु मनसी मम काननचारी. काननचारी, वनात फिरणारे श्रीराम, जे श्री म्हणजे लक्ष्मी सीतामाता आणि अनुज लक्ष्मणासह माझ्या हृदयात निरंतर वास करा. पुढे म्हणतायत, तुम्हाला इतर लोक जे जाणायचं ते जाणोत, सगुण म्हणोत, निर्गुण म्हणोत, अंतर्यामी म्हणोत, पण माझ्या हृदयात मात्र हे श्रीराम, जो कोसलपती राजीव नयना, करौस राम हृदय मम अयना. कोसलपती कमलनयन श्रीराम याच रूपात तुम्ही माझ्या हृदयात वास करावा. आणि म्हणतायत, मी सेवक आहे तुमचा आणि तुम्ही श्री रघुनाथ माझे स्वामी आहेत, हा माझा अभिमान चुकूनही सुटू नये. काय मागणं आहे पहा, काय मागणं आहे पहा. म्हणजे अभिमान कसला असू देत, तर मी तुमचा सेवक आहे. वी शुड बी द प्राऊडेस्ट टू सिट ॲट हिज फीट.
त्यामुळे हे जे प्राईड आहे, हा जो अभिमान आहे की मी तुमच्या चरणाशी आहे, तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमच्या नित्यसेवेमध्ये आहे, हा चुकून सुद्धा सुटू नये. काय पहा, म्हणजे जे भागवतामध्ये सांगितलं ना की कैतवहा, काय धर्मोप्रोज्झित कैतवहा, की मोक्ष सायुज्य मुक्ती मिळावी हेच जणू कपट आहे. आणि हा सेवक भाव, तू देव मी भक्त ऐसे करी, हा भाव काही केल्या सुटू नये. मला एकरूप व्हायचं नाही आहे, मग सेवा कशी करणार मी? सेवेमध्ये जो आनंद आहे तो एकरूपत्वामध्ये नाही स्वामी. त्यामुळे हा अभिमान माझं चुकून सुद्धा सुटू नये. तुम्ही सतत काननचारी याच रूपामध्ये सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात निवास करावा. हे ऐकून म्हणतायत राम मन भाए. श्रीराम मनातून खूप प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं ना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, ही त्याची परिसीमा आहे. आणि भक्तिमार्गामध्ये ही खूप सहज साधते जर खरी गुरुकृपा कळायला लागली तर. त्यामुळे म्हणतायत श्रीराम प्रसन्न झाले आणि काय केलं त्यांनी? आनंदानं त्या श्रेष्ठ मुनींना, सुतीक्ष्ण मुनींना हृदयाशी धरलं आणि काय म्हणाले? परम प्रसन्न जानु मुनि मोही, जो बर मागहु देउ सो तोही, मुनि कह मैं बर कबहु न जाचा, समुझि न परई झूठ का साचा. काय कोण, म्हणजे एखादं लहान बाळ असावं तसा भाव आहे सुतीक्ष्ण मुनींचा. अक्षरशः प्रभू म्हणतायत, हे मुनी, मी तुमच्यावर प्रसन्न झालोय असं समजा, जो वर मागाल तो मी तुम्हाला देईन. आणि सुतीक्ष्ण म्हणतायत, मी वर तर कधी मागितलंच नाही, कारण मला समजतच नाही काय खोटं काय खरंय, काय मागू काय नको मला नाही समजतो, असं सुतीक्ष्ण मुनी म्हणाले. आणि पुढं म्हणतायत सुतीक्ष्ण मुनी, तुम्ही निकला गई रखुराई, सो मोहि देहु दास सुखदाई. अबिरल भगति बिरति विज्ञाना, होहु सकल गुण ज्ञान निधाना. काय पहा, महाराज म्हणजे महाराज जे सांगतात ना की आम्हाला कळत नाही काय मागावं, त्यामुळे तू देशील ते बरोबर म्हणावं. महाराज त्याला एक खूप गोड उदाहरण द्यायचे बरं का, की मोठा राजा आहे आणि एक भिकारी त्याच्याकडे काहीतरी मागण्यासाठी म्हणून जातो. तर तो भिकारी राजाकडे काय मागेल, मागून काय मागेल, कारण त्याला माहीतच नाही ऐश्वर्य काय असतं. ज्यानं साखर कधी चाखलीच नाही त्याला गोडी कशी कळायची. त्यामुळे त्या भिकाऱ्याला माहीतच नाही की काय मागितलं म्हणजे खरं मला सुख लाभेल. त्यामुळे तो छोट्या मोठ्या गोष्टी मागतो. पण हा भिकारी, महाराज म्हणायचे, खूप शहाणा होता, चतुर होता. तो काय म्हणाला राजाला त्या, की राजा, तुला जे योग्य वाटेलपेक्षा तुझ्या स्थानाला, तू जो राजा आहेस त्या स्थानाला कमीपणा येणार नाही असं तू मला दे. बरं का, म्हणजे तो राजा मग त्याच्या वकुबाप्रमाणे मला देईल आणि मग माझी खऱ्या अर्थानं जे दारिद्र्य आहे ते दूर होईल. तसं महाराज हे सांगायचे, आपण भगवंताकडे म्हणजे त्यांच्याकडेच बरं का, की मागून काय मागतो, घर होऊ दे, मुलाबाळांचं चांगलं होऊ दे, संसार व्यवस्थित होऊ दे, काही व्याधी असेल तर नाहीशी होऊ दे, ह्या असल्या आमच्या मागण्या. ते दरिद्री माणसानं कुठं झोपडी बांधून दे, कुठं एक वेळचं खाणं दे असं मागितल्यासारखं आहे. आणि जर इथे जे सुतीक्ष्ण मुनी आता म्हणाले की हे रघुनाथ,
हे दासांना सुख देणारे, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते मला द्या. हे महाराज सांगायचे की आय एम युअर हेअर, मी तुझा लेकरू आहे ना तुझं, त्यामुळे तुझी जी इस्टेट आहे त्याच्यावर माझा अधिकार आहे. महाराज सांगायचे असं, जर मी तुझा आहे तर तुला जे सर्वात प्रिय आहे ते तू मला दे. आणि काय प्रिय आहे भगवंताला, तर त्याची भक्ती ही भगवंताला प्रिय आहे. त्याच्या चरणी प्रेम असणं भक्ताचं हे भगवंताला जास्त प्रिय आहे. जर असं आहे तर ती भक्तीच तू मला दे, असं मागावं असं महाराज सांगायचे. आणि हेच इथे श्रीरामांनी सुतीक्ष्ण मुनींना दिलंय. हो सकल गुण ज्ञान निधान, की हे मुनी अबिरल भगती बिरती विज्ञाना. पहा बरं, म्हणजे कसं असतं पहा, भगवंतांकडे भक्ती मागितली की त्याच्याबरोबर कशा अनेक गोष्टी येतात. आमच्या महाराजांचं अजून एक उदाहरण फार गोड आहे. ते म्हणायचे वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर इतर सर्व यायचंच. म्हणजे जे काही आत्मे किंवा जे काही पिशाच जे काही ते यायचंच. हे नकारात्मक जसं तसं म्हणायचे की ज्याच्यामध्ये भक्ती आहे त्याच्या अंगामध्ये ज्ञान येणारच. आणि तसं जसं इट्स लाईक अ बोनस, की भक्ती दिली म्हटल्यानंतर ज्ञान वेगळं द्यावं लागत नाही. त्यामुळे भगवंतांनी इथे श्रीरामांनी इथं काय दिलं, तर तुम्ही प्रगाढ भक्ती, वैराग्य, विज्ञान सर्व गुणांचं आणि ज्ञानाचं निधान व्हाल असा आशीर्वाद, असा वर सुतीक्ष्ण मुनींना दिला. त्यामुळे जे मिळवायचं होतं ते सुतीक्ष्ण मुनींनी मिळवलं. आणि एवढं करून पुन्हा त्या काननचारी श्रीराम सीता लक्ष्मणांची छवी सतत हृदयामध्ये असावी हे वरदान प्रभूंनी त्याला दिलं. आता सुतीक्ष्ण मुनी म्हणतायत, प्रभु जो दीन सो बरु मैं पवार, अब सो देहु मोहि जो भावा. आपण शरभंग मुनींचं पण बघितलं नाही का, की कशी काय म्हणायचं, कशी सत्ता असते भक्तांची भगवंतावर. बरं का, की थांबा, मी ब्रह्मलोकी जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही ते थांबून माझं कल्याण करा असं सांगितलं ना शरभंग ऋषींनी. आणि आता सुतीक्ष्ण मुनी इथे म्हणतायत की ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही जे वरदान दिलं ते मला मिळालं, पण आता जे मला चांगलं वाटतं ते द्या. बरं का, अबसो देहु मोहि जो भावा. आणि काय मागितलं, अनुज जानकी सहित प्रभु चाप बाण धर राम, मम हिय गगन इंदु इव बसहु सदा निह काम. आहा, हे प्रभो, हे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेसह धनुष्यबाणधारी या रूपामध्ये तुम्ही माझ्या हृदयाकाशात गगन इंदू इव, चंद्राप्रमाणे, म्हणजे अखंड जो चंद्र आकाशात विराजमान आहे त्याच्याप्रमाणे अखंड नित्य निवास करावा, हे वरदान मला द्या. ठीक आहे, हरकत नाही, भक्ती मिळालं, वैराग्य मिळालं, ज्ञान मिळालं, सगळं मिळालं, पण तरीसुद्धा ह्या सगुण रूपाचा मोह, त्याची आसक्ती माझी जाणं शक्य नाही आता. त्यामुळे आमच्या आनंदसागर महाराजांनी मागितलं ना, आनंदसागर दास दीन पदी घेतसे लोळण, तुझे रूप हे सगुण सदा राहो डोळा या माणगंगा तीरी. स्वामी माझा पाहिला या माणगंगा तीरी. तसं ह्या सगुण रूपावरचा जो मोह आहे, जे प्रेम आहे, जी आसक्ती आहे, ती मला हवी. मग ज्ञान, भक्ती, वैराग्य तुम्ही दिलंत, आनंद आहे, पण हे मात्र जाता कामा नये, हे माझ्या हृदयामध्ये सतत राहावं. आणि हे मागितल्यावर काय म्हणाले श्रीराम,
एवमस्तु करी रमा निवासा, हर्षि चले कुंभज ऋषि पासा। बहुत दिवस गुर दरसन पाए, भय मोहि यही आश्रम आए। तथास्तु म्हणाले श्रीराम. कसे रमा निवास, लक्ष्मी निवास श्रीराम, ज्यांच्या हृदयामध्ये अखंड लक्ष्मीचा, सीतामातेचा निवास आहे, असे श्रीराम आनंदानं आता कोणाकडे निघाले? कुंभज ऋषी पासा. कुंभज म्हणजे अगस्ती ऋषींकडे निघाले. आणि जेव्हा ते आता निघतायत अगस्ती ऋषी म्हणजे आपण बघितलं सुतीक्ष्ण मुनींचे गुरु ना, त्यामुळे सुतीक्ष्ण मुनी म्हणाले की श्रीरामा, की गुरु अगस्तीचं दर्शन घेऊन या आश्रमात मी आलो त्याला खूप दिवस झाले, त्यामुळे अब प्रभु संग जाऊ गुर पाही, तुम कहनाथ निहोरा नाही। देखी कृपा निधि मुनि चतुराई, लिए संग बिहसे द्वौ भाई। इथं येऊन खूप दिवस झाले, गुरु अगस्तींचं दर्शन घेऊन खूप दिवस झाले, त्यामुळे आता मीही तुमच्याबरोबर माझ्या गुरूंजवळ येतो. हे नाथ, यामध्ये माझा तुमच्यावर काही उपकार नाही, म्हणजे मी तुम्हाला वाट दाखवतोय, गुरूंकडे घेऊन जातोय, असा काही उपकार नाही माझा. म्हणजे कसं आहे पहा, मुनींचं चातुर्य यातून लक्षात येतं असं श्रीराम म्हणतायत, की मुनींचं चातुर्य बघून कृपा निधान श्रीरामांनी अगस्ती मुनींकडे पुढे जाण्यासाठी सुतीक्ष्ण मुनींना आपल्या सोबत घेतलं. आणि बिहसे द्वौ भाई, दोन्ही बंधू श्रीराम आणि लक्ष्मण हसू लागले. अंतर्यामी आहेत श्रीराम, यामध्ये त्याचा उल्लेख नाही मानसमध्ये आपण बघितलं, पण सुतीक्ष्ण मुनींना ही गुरुदक्षिणा अगस्ती मुनींना द्यायची असते, की मी श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचं दर्शन मी तुम्हाला घडवीन, म्हणजे तू मला घडव, अशी गुरुदक्षिणा अगस्ती मुनींनी आपल्या ह्या शिष्योत्तमाकडे मागितलेली असते. आणि त्यानुसार श्रीरामांना तिथं घेऊन जाणं हे जरूर आहे. हा एक भाव आहे सुतीक्ष्ण मुनींचा. आणि दुसरं म्हणजे त्यांच्यासोबत गेलं म्हणजे अजून काही काळ या सगुण साकार परमेश्वरासोबत मला घालवता येईल, या भावनेनंही सुतीक्ष्ण मुनी त्यांच्यासोबत निघालेत. आणि त्यांचा तो गोड भाव बघून श्रीराम आणि लक्ष्मणांना हसू यायला लागलं. आणि आता पुढे सुतीक्ष्ण मुनी श्रीरामांना ह्या श्रेष्ठतम मुनीश्वरांकडे, अगस्ती मुनींकडे घेऊन जातात. तो प्रसंग तुलसीदास वर्णन करतात, जो अजून एक असाच अप्रतिम वर्णनातीत असा अनुभव प्रभूंचा, भक्ताच्या मिलनाचा, ऋषींच्या श्रीराम सीता लक्ष्मणांच्या मिलनाचा, त्यांच्या भेटीचा, त्यांच्या परस्पर प्रेमाचा असा हा एक अनुभव तुलसीदास वर्णन करतील, जो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. ह्या सुतीक्ष्ण मुनींच्या प्रेमगाथेमध्ये आपल्याला जितकं रमून जाता येईल तितका तो सुतीक्ष्ण मुनींच्या हृदयीचा शुद्ध भाव आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हायला मदत होईल. ह्या सर्व शिष्योत्तमांचे चरित्र हे त्यांच्या आराध्यावरच्या प्रेमाच्या खोलीबद्दल असतं. आणि त्यामुळे ते त्यांच्या आराध्याचं प्रेम आम्हाला आमच्या आराध्यांमध्ये, श्रीरामांमध्ये, आमच्या सद्गुरूंमध्ये कसं आणता येईल, यासाठी ह्या प्रेमगाथेचा उपयोग आम्हाला व्हावा. तदनुसार शुद्ध आचरणानं, पवित्र मनानं आणि सरळ अंतःकरणानं आम्हाला जितकं सद्गुरूचरणी राहता येईल तसं राहायला आम्हाला जमावं, हीच प्रार्थना सद्गुरुनाथांच्या चरणी करूया. आणि सुतीक्ष्ण मुनीश्वरांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजचा भाग संपूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.